नमस्कार विद्यार्थी मित्रहो, मी एस.बी. कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग सिन्नर महाविद्यालय. आज आपण या लेक्चरमध्ये व्यवस्थापन ही कला आहे, व्यवस्थापन शास्त्र आहे व व्यवस्थापन पेशा आहे या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. व्यवस्थापन हे कला आहे की शास्त्र आहे किंवा दोन्हींचे मिश्रण आहे ते पाहण्यापूर्वी या शब्दांचा अर्थ पाहण्याआधी संयुक्त ठरेल. तर व्यवस्थापन हे एक कला आहे या मुद्द्याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. लॉर्ड केन्स यांच्या मते विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण होण्याकरिता तयार करण्यात आलेल्या नियमांची पद्धती म्हणजे कला होय. बघा, विशिष्ट उद्दिष्ट पूर्ण होण्याकरिता तयार करण्यात आलेल्या नियमांची पद्धती म्हणजे कला होय. तर साध्या शब्दामध्ये कला म्हणजे एखादे कार्य उत्कृष्ट रीतीने करण्याची पद्धती होय. तसेच कलेची अशी एक व्याख्या केली जाते की वैयक्तिक निर्मिती शक्ती व हाताळणी कौशल्य म्हणजे कला होय. आता वैयक्तिक निर्मिती शक्ती म्हणजे काय की स्वतःमध्ये काहीतरी असणारा गुण आणि हाताळणी कौशल्य म्हणजे एखादी गोष्ट तयार करण्याचं हातामधलं कौशल्य. जसं एखादा पेंटर आहे तो उत्कृष्ट चित्र काढू शकतो, एखादी व्यक्ती आहे ती उत्कृष्ट डान्स करू शकते. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये एखादी कार्य करण्याची उत्कृष्ट पद्धती जी आहे तिला आपण कला म्हणत असतो. व्यवस्थापकाला देखील परिस्थितीचे अवलोकन करून त्या परिस्थितीत कोणत्या साधनांचा, कोणत्या पद्धतीचा व कोणत्या तंत्राचा अवलंब करावा हे ठरवावं लागत असतं. त्यावेळी वैयक्तिक कौशल्य जास्त महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच व्यवस्थापनाचे सारखेच ज्ञान असले तरी सर्वच व्यवस्थापक यशस्वी होत नाही. मग कोण यशस्वी होतं? तर ज्यांच्याकडे वैयक्तिक कौशल्य आहे तेच व्यवस्थापक यशस्वी होत असतात. कुंटज यांच्या मते व्यवस्थापन ही व्यक्ती समूहाकडून काम करून घेण्याची कला आहे. बघा, या व्याख्येतच काय म्हटलंय की व्यवस्थापन ही व्यक्ती समूहाकडून काम करून घेण्याची कला आहे. यामध्ये समूहातील व्यक्ती वैयक्तिकरित्या आपले कौशल्य दाखवू शकतात आणि त्याचबरोबर समूहापुढील ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्यवाही देखील करू शकतात. म्हणजेच ध्येयपूर्तीकडे वेगाने वाटचाल करण्यास मदत करणारी व्यवस्थापन ही एक कला आहे. जसं कलाकाराला विशिष्ट ध्येय साध्य करायचे असते तसेच व्यवस्थापकाला देखील विशिष्ट ध्येय साध्य करायचे असते. उदाहरणार्थ विक्री, उत्पादन, नफा यांचे नियोजित उद्दिष्ट गाठणे, सरकार, ग्राहक, कामगार, पुरवठा करणाऱ्या संस्था इत्यादींचे सहकार्य मिळविणे, नावलौकिक मिळविणे हे नियमांनी शक्य होऊ शकत नाही, तर ते वैयक्तिक कौशल्यावरच अवलंबून असते. व्यवस्थापनाचे सिद्धांत, नियम व तत्वे हे यशस्वी व्यवस्थापकाच्या अनुभवाचं संकलन करूनच बनलेले असतात. म्हणूनच व्यवस्थापकाचे यश हे नियमांनी मिळत नसते तर त्याच्या वैयक्तिक कौशल्याचा तो परिणाम असतो. आणि व्यवस्थापन ही मुळातच कला आहे आणि कलेच्या नियमांचं संकलन करूनच शास्त्र निर्माण झालेलं आहे. बघा, शास्त्राचा संबंध हा ज्ञानाशी आहे तर कलेचा संबंध हा क्रियेशी आहे. एखादी विशिष्ट बाब कशी पूर्ण करायची हे कलेमध्ये अंतर्भूत आहे. नृत्य, गायन हे शास्त्रही आहे व कलाही आहे. एखादी नर्तकी आपल्या उस्तादाकडून जेव्हा नृत्याचे धडे घेत असते तेव्हा ती नृत्याचं शास्त्र शिकत असते. परंतु रंगमंचावर आपल्या ज्ञानाचा उपयोग करून जेव्हा ती प्रेक्षकांकडून प्रशंसा मिळविते तेव्हा ती आपली कला प्रकट करत असते असं आपण म्हणत असतो. या दृष्टिकोनातून विचार केल्यास शास्त्रीय नियमांची प्रभावीपणे केलेली अभिव्यक्ती म्हणजे कला असं म्हणणं वावगं ठरणार नाही. व्यवस्थापकाला इतर महत्त्वाच्या कामांबरोबरच इतरांकडून त्यांना सोपविलेली कार्य व्यवस्थित करून घ्यावी लागतात. त्यालाच व्यवस्थापन कला असे म्हटले जाते. व्यवस्थापनात कलेबद्दल अनभिज्ञ असलेला व्यवस्थापक कितीही बुद्धिमान, कार्यक्षम व अनुभवी असला तरी त्याच्या हाताखालील सर्व कर्मचाऱ्यांकडून त्याचे कार्य व्यवस्थित करून घेण्यास तो यशस्वी होणार नाही. म्हणजेच व्यवस्थापन हे इतरांकडून काम करून घेण्याची कला आहे आणि म्हणून व्यवस्थापन कला आहे असं आपण म्हणू शकतो.
व्यवस्थापन कला आहे या मुद्द्याच्या अभ्यासानंतर आपण बघणार आहोत व्यवस्थापन एक शास्त्र आहे. व्यवस्थापन हे शास्त्र आहे की नाही हे पाहण्यापूर्वी शास्त्र म्हणजे काय हे पाहणं योग्य आहे. व्यवस्थाबद्ध ज्ञान समुच्चयाला शास्त्र म्हटलं जातं. व्यवस्थाबद्ध ज्ञान समुच्चयाला शास्त्र म्हटलं जातं. म्हणजे जे व्यवस्थित ज्ञान आहे त्याचा जो समुच्चय आहे त्याला शास्त्र म्हटलं जातं. यामध्ये कारण आणि परिणाम यामधील परस्पर संबंध विश्लेषित केला जात असतो व वास्तविक परिस्थितीचं दर्शन घडून आणलं जात असतं. ही कार्य या शास्त्राला करावी लागत असतात. एखादं कार्य शास्त्र आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शास्त्राच्या काही कसोट्यांचा आपल्याला इथं विचार करावा लागेल. जसं पहिली कसोटी आहे, शास्त्र म्हणजे पद्धतशीर ज्ञान समुच्चय शास्त्र निरीक्षणासाठी शास्त्रीय पद्धतीचा उपयोग करते. शास्त्र हा पद्धतशीर ज्ञान समुच्चय आहे आणि निरीक्षणासाठी शास्त्रामध्ये पद्धतशीर शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जात असतो. दुसरी कसोटी आहे, शास्त्रीय नियम व तत्व हे सतत केलेल्या निरीक्षण व प्रयोगाचे फलित असतं. एकदा निरीक्षण केलं आणि तत्व निर्माण झालं असं होऊ शकत नाही, तर त्याला सतत निरीक्षण आणि प्रयोग करावे लागत असतात. तिसरी कसोटी आहे, शास्त्रीय सिद्धांत हे निश्चित असतात व सर्व परिस्थितीत ते लागू होतात. बघा, शास्त्रीय सिद्धांत हे निश्चित असतात आणि सर्व परिस्थितीत लागू होतात. एका ठिकाणी लागू होतील आणि दुसऱ्या ठिकाणी लागू होणार नाही असं होऊ शकत नाही. जसं HO2 म्हटलं म्हणजे पाणीच तयार होणार आहे, दुसरं काही तयार होऊ शकत नाही. हे जगाच्या कुठल्याही देशात कान्याकोपऱ्यात गेलं तरी सत्य आहे, ते वास्तव आहे, ते बदलू शकत नाही. या तीनही कसोट्याचा विचार केल्यानंतर व्यवस्थापन एक शास्त्र आहे असं म्हणावं लागेल. कारण व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाच्या संचालनाशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचा शास्त्रीयपणे विचार करण्यात येत असतो. आणि टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापन असा शब्द प्रयोग करून व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे या विचाराचा पाया किंवा सुचोवात केलेला आहे. व्यवस्थापन विषयक सिद्धांत, नियम, तत्वे आज आपल्याला जगामध्ये दिसून येत आहेत. औद्योगिक व्यापारी, विमा संस्था, बँका या क्षेत्रात देखील यशस्वी व्यवस्थापकांच्या अनुभवाचे एकत्रीकरण करून ते नियम किंवा सिद्धांत बनलेले आहेत. एका क्षेत्रातील अनुभव सर्वांनी नियम किंवा सिद्धांत किंवा तत्व म्हणून मान्य केलेले आहेत. संशोधनाद्वारे जुन्या सिद्धांताचे व नियमांचे विश्लेषण करून व्यावहारिक कसोटीवर घासून ते नियम सिद्धांत मान्य केले जातात किंवा नाकारले जात असतात. विद्यार्थी मित्र हो, शास्त्राचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे भौतिक शास्त्र आणि दुसरा आहे सामाजिक शास्त्र. तर भौतिक शास्त्राचे नियम हे निश्चित असतात आणि ते सर्व ठिकाणी लागू पडतात आणि सर्व काळात लागू पडतात. सामाजिक शास्त्राचे नियम हे स्थल सापेक्ष, काल सापेक्ष आणि परिस्थिती सापेक्ष असतात. स्थल, काल आणि परिस्थितीनुरूप ते बदलत असतात. व्यवस्थापन शास्त्राचे नियम, सिद्धांत व तत्वेही काळानुसार व परिस्थितीनुसार बदलतात. म्हणून व्यवस्थापन शास्त्राला सामाजिक शास्त्र असं संबोधता येईल. परंतु व्यवस्थापन हे केवळ शास्त्र नव्हे, तसेच व्यवस्थापन ही केवळ कलाही नाही, तर ते शास्त्र व कला या दोघांचेही मिश्रण आहे. शास्त्र व कला परस्परांपासून वेगळे नसतात, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शास्त्राला कलेची गरज असते तर कलेला देखील शास्त्राचा आधार घ्यावा लागत असतो. उदाहरणार्थ, वैद्यक शास्त्राच्या पूर्ण ज्ञानाशिवाय रोग्यावरती औषधोपचार करणारा वैद्यक किंवा डॉक्टर हा यांत्रिकापेक्षा फार वेगळा नसतो. डॉक्टरला त्याच्या व्यवसायात यश मिळविण्यासाठी जसे वैद्यकशास्त्र व कला दोन्ही आत्मसात असणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे व्यवस्थापकालाही त्याच्या कार्यात यश मिळविण्यासाठी व्यवस्थापनाचे शास्त्र व कला अवगत असणे आवश्यक आहे. म्हणजेच व्यवस्थापन ही एक कला आहे आणि व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, कारण त्याचे देखील काही नियम किंवा सिद्धांत आहेत. यानंतर आपण तिसरी जी संकल्पना यात अभ्यासणार आहोत ती आहे व्यवस्थापन एक पेशा. व्यवस्थापन एक पेशा म्हणजे बऱ्याच व्यक्ती आज व्यवस्थापन पेशा स्वीकारताना आपल्याला दिसत आहेत.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत देशामध्ये व्यवस्थापन शास्त्राचा इतका विकास झाला आहे की तेथे व्यवस्थापन हा एक पेशा बनला आहे. जसं वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट या पेशाप्रमाणे व्यवस्थापन हा एक पेशा समजला जातो. कायदे सल्लागार, आयकर सल्लागार, विक्री सल्लागार याप्रमाणे व्यवस्थापन सल्लागार अलीकडे दिसून येत आहेत. प्रगत देशांमध्ये सल्लागाराचा एक धंदेवाईक वर्ग निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. पेशा या शब्दाचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून व निरनिराळ्या अर्थाने उपयोग केला जातो. व्यापक दृष्टिकोनातून विचार केल्यास उपजीविका चालविण्यासाठी उत्पन्न मिळविण्याच्या हेतूने व्यक्तीने केलेला प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा पेशा या संज्ञेमध्ये अंतर्भाव होत असतो. किंवा विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी विशेष व कुशल ज्ञानाच्या आधारे वैयक्तिक सेवा देणे म्हणजे देखील पेशा होय. तसंच LD ब्रँडिस यांच्या मते पेशा हे असे क्षेत्र होय की ज्यासाठी बौद्धिक स्वरूपाच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. ज्या क्षेत्रात प्रवेश करण्यामागे सेवावृत्ती महत्त्वाची मानली जाते आणि यश हे आर्थिक दृष्टिकोनातून मोजले जात नाही. किंवा एक साधी व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी विशेष व कुशल ज्ञानाच्या आधारे वैयक्तिक सेवा देणे म्हणजे पेशा होय. तर केनेथ अँड्र्यूज यांनी पेशासाठी काही निकष सांगितलेले आहेत. एखादे कार्य पेशा आहे किंवा नाही यासाठी काही निकषांची पूर्तता होणे आवश्यक आहे. जसं उच्च ज्ञानाची उपलब्धता, या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग करून घेण्याची शक्यता, पेशा स्वीकारणाऱ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, स्वनियंत्रण, सामुदायिकपणे केले जाणारे कार्य. या कसोट्या किंवा हे निकष जर पूर्ण होत असतील तर व्यवस्थापन हा एक पेशा आहे असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध लेखक मॅकफर्लँड यांनी व्यवस्थापन कार्याला पेशा संबोधताना काही निकष सांगितलेले आहेत. त्यात ते म्हणतात, पहिला निकष आहे उच्च ज्ञानाची उपलब्धता. कोणताही पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला त्या ज्ञान शाखेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गेल्या 5 ते 6 दशकात व्यवस्थापन या ज्ञान शाखेचा देखील इतका वेगाने विकास झाला आहे की त्याचं आज शास्त्रामध्ये रूपांतर झालं आहे. दुसरा निकष आहे प्रशिक्षणाच्या पद्धती. एखादी समृद्ध ज्ञानशाखा अस्तित्वात आल्यामुळे समाजाला त्याचा फारसा फायदा होत नाही, परंतु हे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी व त्यात कौशल्य प्राप्त करण्यासाठी ज्ञान, प्रशिक्षण व अनुभव मिळवणे हे मात्र आवश्यक असते. प्रत्यक्षात प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध असल्याशिवाय ही गोष्ट साध्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच पेशासाठी प्रशिक्षणाच्या पद्धतींची आवश्यकता आहे असं मॅकफर्लँड यांनी सांगितलेलं आहे. तिसरा निकष त्यांनी सांगितलाय प्रातिनिधिक स्वरूपाच्या संघटनेचे अस्तित्व. विशिष्ट पेशा करणाऱ्या व्यक्तींच्या क्रिया या विशिष्ट दिशेने वळविण्यासाठी, त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी, त्यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी हा पेशा करणाऱ्या सर्व व्यक्तींची एक प्रातिनिधिक संघटना असणे उपयुक्त आहे. आणि म्हणूनच विशिष्ट पेशा स्वीकारण्यापूर्वी कोणत्या अटींची पूर्तता केली पाहिजे हे ठरविण्याचे कार्य देखील या प्रातिनिधिक संघटना करीत असतात. त्यांनी सांगितलेला चौथा निकष आहे आचारसंहिता. प्रत्येक पेशाची आचारसंहिता असणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे अस्तित्व व त्यासंबंधीचे सर्व व्यक्तींच्या मनात असणारी जाणीव ही एखादे कार्य पेशा ठरवण्याकरिता एक महत्त्वाची बाब आहे किंवा अट आहे. व्यवस्थापनाचा पेशा करणाऱ्या व्यक्तींना देखील काही नैतिक आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्यानुसार व्यवसाय करणे आवश्यक असते. जसं व्यवस्थापकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव असायला हवी. व्यवस्थापकांना संचालकांकडून पगार मिळत असला तरी त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी कामगारांची व ग्राहकांची पिळवणूक करता कामा नये. अशी आचारसंहिता पेशाची असली पाहिजे. पाचवा मुद्दा आहे योग्य मोबदला. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक पेशा करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबाची उपजीविका चालविण्याच्या उद्देशाने
त्याने तो पेशा स्वीकारलेला असतो आणि म्हणून प्रत्येक पेशा स्वीकारणाऱ्या व्यक्तीला तिच्या प्रयत्नांचा व परिश्रमाचा योग्य मोबदला प्राप्त करून घेणे ही एखादे कार्य पेशा ठरवण्यासाठी आवश्यक अशी अट मानली जाते. जर वरील पाचही निकष या पेशाला लागू पडत असतील तर व्यवस्थापन हे पेशा आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा सर्वसाधारणपणे उच्च ज्ञानाची उपलब्धता, व्यवहारात उपयोग करून घेण्याची शक्यता, सामाजिक जबाबदारीची जाणीव, स्वनियंत्रण आणि सामुदायिकपणे केलं जाणारे कार्य हे निकष जर व्यवस्थापनाला लागू पडणार असतील तर व्यवस्थापन हा एक पेशा आहे असं आपण मानतो. विद्यार्थी मित्र हो, आज आपण व्यवस्थापन शास्त्र आहे, कला आहे, व्यवस्थापन शास्त्र आहे की व्यवस्थापन पेशा आहे या मुद्द्याचा अभ्यास केलेला आहे. व्यवस्थापनामध्ये इतरांकडून काम करून घेतले जात असते किंवा इतरांकडून काम करून घेण्याची कला म्हणजे व्यवस्थापन, म्हणून व्यवस्थापन कला आहे. तर व्यवस्थापनामध्ये वेगवेगळे नियम व सिद्धांत निर्माण झालेले आहेत म्हणून ते शास्त्र आहे. आणि व्यवस्थापनाला उच्च ज्ञानाची उपलब्धता, व्यवहारात उपयोग करून घेण्याची शक्यता, सामाजिक जबाबदारीची जाणीव, स्वनियंत्रण आणि सामुदायिकपणे केले जाणारे कार्य हे निकष लागू होतात आणि म्हणूनच व्यवस्थापन हा एक पेशा आहे.